त्यांचंही आपण स्वागत करूयात। षटकार आला आणि या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 8 धावा लागतायत त्या धावफलकावरती। गरजेचं आहे। इथे हा चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं होतं। लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू होता, पडल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघाला, सेफली लँड होतोय। खरं तर क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात जाऊन चेंडू पडतोय। निर्धाव चेंडूनं धावफलक तिथेच स्थिरावेल। 8 धावा असतील त्या धावफलकावरती। 8 धावा आहे धावफलकावरती। पहिला सामना चिंचवली गोहे या संघाने जिंकलेला आहे आणि दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते। 10 मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आज सुद्धा आपल्याला कव्हर करायचे आहेत। एक सामना एकशा असेल। काल सुभाषनगर संघाने 2 मॅचेस जिंकल्यात। आज 2 मॅचेस जिंकेल सुरुवातीच्या 4 संघांमधून त्यांची लढत सुद्धा आपल्याला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल। त्यामुळे 11 मॅचेस आपल्याला संपन्न करायचे आहेत। अजून एक डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 8 या धावसंख्येवरती। सुरुवातीचे 2 चेंडू वाईड बॉल आले होते, तदनंतर षटकारानं आघात केला तो आपल्या धावसंख्येचा रोहित या फलंदाजानं आणि धावसंख्या तदनंतर स्थिरावली कारण दोनही चेंडू आलेत निर्धाव। आठ धावा आहे धावफलकावरती। केटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, त्यांनाही आपण विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करूयात। गोलंदाजावरती आक्षेप, ऑन स्क्रीन तपासणी होईल। चला आकाश पाटील। गोलंदाजावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे। इथून पुढे तपासणी होईल ना पंच, कारण आत्ताच फलंदाजांनी आक्षेप गोलंदाजावरती घेतलेला आहे। इथून पुढचे चेंडू तपासले जातील। उमरे विपक्ष देवनावे असा सुरू असलेला हा सामना। बॅकफुटला गेले, बॅकफुट पंच करायचं होतं पण अगदी ताकद कमी होती या फटक्यामध्ये। हलक्या हाताने स्टिअर केलं या चेंडूला। बॅकिंग खूप चांगलं, एक धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती। संदीप पहिलं षटक टाकतोय। टॉस जिंकलाय तो देवनावे संघानं आणि निर्णय घेतलाय पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा। आणि काय घेऊ नये, कदाचित त्यांनी 2 रात्रीमध्ये या खेळपट्टीचा अभ्यास केला असावा, यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी ही स्पर्धा पाहिली असावी आणि त्यांना ठाऊक आहे या खेळपट्टीमधून धावा फार कमी प्रमाणात निघतात। काल ढेकूचा एक सामना वगळला अगदी सहकार नगर संघाच्या विरोधात, तर तदनंतर सुद्धा कमी धावा होताना पण पाहिल्या कालच्या रात्रीमध्ये सुद्धा साईबाबा नगर संघाच्या विरोधात। आणि इथे मात्र आपण जर पाहिलं तर हेच ओळखून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून कसं बसं आपल्याला सुरुवातीला 35 पर्यंत पोहोचायचं आहे, तदनंतर गोलंदाजीच्या जोरावरती दडपणात टाकायचं आहे ते दुसऱ्या सत्रामध्ये उमरे संघाला। उमरे संघ फिल्डिंग करतोय, टॉस त्यांनी गमावलाय। संदीप तयार आहे। संदीपचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, फिरून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय। क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली हा झेल टिपला जातोय आणि पहिला धक्का देवनावे संघाला। फलंदाज या ठिकाणी होईल बाद नयन।
सादर केले आणि फायदा झाला तो उंबरे संघाला. पहिलं षटक समाप्त होतंय. धावसंख्या झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा आहेत त्या धावफलकावरती. पहिला चेंडू ज्या वेळेला संपन्न झाला होता त्यावेळेला 8 धावा धावफलकावरती आल्या होत्या, पण तदनंतरचे 5 चेंडू ज्यामध्ये केवळ 1 धाव गोलंदाज संदीपनं खर्च केले आणि तदनंतर थांबवलं. एक विकेटसुद्धा त्यानं प्राप्त केली. नयनच्या रूपात पहिला धक्का दिला तो देवनावे संघाला. आणि स्थिती जर आपण पाहिली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-9 अशी पाहायला मिळते देवनावे संघाच्या धावफलकावरती. पहिला सामना चिंचवली गोहे बी संघ होता. वेळेचं बंधन असेल याची दक्षता घ्या. 15 मिनिटं संपून गेली तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक शेवटच्या षटकात आतमध्ये घ्यावाच लागेल, यात शंका नसेल. तरी सुद्धा आम्ही वारंवार सांगतोय उंबरे टीम जास्त वेळ घेऊ नका. 11 मॅचेस आम्हाला संपन्न करायचे, त्यामुळे वारंवार आम्ही तुम्हाला सूचित करतोय 15 मिनिटांमध्ये सुरुवातीची 3 षटकं संपन्न झाली पाहिजेत. तसं घडलं नाही तर शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल आणि फलंदाजांना आक्रमण करण्याची संधी मिळेल. या गोष्टीचा विचार तुम्ही करा. त्यामुळे जास्त वेळ आपण वाया घालवायचा नाही याची दक्षता घ्या. चिंचवली गोहे बी संघानं पहिली लढत जिंकली. सोमजाई भोकरपाडा संघाला परास्त केलं आणि इथे हा दुसरा सामना देवनावे विपक्ष उंबरे अशी ही लढत आपल्याला पाहायला मिळते. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 10 धावा लागतायत त्या धावफलकावरती. दहा धावा आहेत धावफलकावरती. जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या वतीनं ऑर्गनाईज करण्यात आलेली ही स्पर्धा एकता ट्रॉफी 2025चं हे शानदार पर्व आपण या मैदानावरती बघतोय. ऑन साइडला हवे ते क्लिअर करायचं होतं. शॉर्ट फाईन लेगला आणि त्याला भेदल्यानंतर चेंडू वाटचाल करतोय. डीप फाईन लेग सीमा पार दणदणीत चौकार. चौकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 14 धावा लागतायत त्या धावफलकावरती. यानंतर लगेचच दुसऱ्या फेरीचा पहिला सामना खेळविला जाईल. सरळ बॅटना फटका खेचला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 15 धावा लागतात धावफलकावरती. खरं तर 2 रात्रीमध्ये आपण रो मध्ये मॅचेस खेळवल्या. आज दुसऱ्या फेरीचा पहिला सामना लगेच खेळवण्यामागचं कारण असं की उद्या मॅचेस जास्त असतील, त्यामुळे आम्हाला तो सामना कंप्लीट करावाच लागेल. डायरेक्ट हिट या ठिकाणी होत नाहीये. 1 धाव पुनश्च मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 16 धावा लागतायत त्या धावफलकावरती. खानाव आणि खरिवली रिपोर्टिंग करायची आहे दोनही टीम. खानाव विपक्ष खरिवली डी गटातून हा पहिला सामना असेल. त्यांना मी विनंती करतो की रिपोर्टिंग करायची आहे. 11 मॅचेस याचा अर्थ वेळेला फार महत्त्व असेल. दुसरी लढत सुरू आहे आणि त्यामधील हा दुसरा षटक आपण मैदानावरती बघतोय. गरंगलाच चाललाय. लॉंगॉन मध्ये या चेंडूला स्टॉप केलं जाईल. 1 धाव मिळेल एका धावेच्या बरोबरीने. धावसंख्या होतीये 17 धावा लागतात धावफलकावरती. या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय. अद्यापर्यंत रोहन या गोलंदाजानं 4 सिंगल 1 चौकार खर्च करतोय. एकंदरीत 9 धावा या गोलंदाजानं 8 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात 5 चेंडूवरती. हाफ ट्रॅकर ऑन साइडला फिरून मारलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत पण पोहोचू शकले नाहीत. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर क्षेत्ररक्षकाला भेदून चेंडू सीमा पार. चौकार. 2 षटकांचा खेळ संपेल. या चौकाराच्या बरोबरीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होतीये 21 धावा लागतायत देवनावे संघाच्या धावफलकावरती. शेवटची 5 मिनिटं असतील. उंबरे टीम
त्यामुळे टीम मीटिंग घेण्यापेक्षा चॉईस गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवरती येऊ द्यात. 1 मिनिट जरी जास्त झाला तरी तुम्हाला शेवटच्या षटकात एक क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत घ्यावा लागेल. अतिथी मान्यवर मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत आदरणीय सनीदादा यादव, भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष. त्याचबरोबरीने आपण बघतोय पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे विशेष आपण स्वागत करूयात. बरेचसे मान्यवर उपस्थित आहेत. सगळ्यांचं स्वागत एकता चषक 2025च्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करतोय. तिसरा षटक असेल आणि गोलंदाजीला येतोय तो गोलंदाज पवन. 4 मिनिटे बाकी आहेत. 6 चेंडू संपवायचे. पवन तयार आहे. वाईड बॉल अतिरिक्त धाव वाढेल. एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 22 धावा लागतायत त्या धावफलकावरती. आज धावा होतील अशी अपेक्षा आहे. खरं तर 2 रात्रीमध्ये कमी प्रमाणात धावा होताना आपण पाहिल्या. खेळपट्टी गोलंदाजीला पोषक आहे असं वाटलं होतं, पण येत्या 2 रात्रीमध्ये धावा होतील हीच अपेक्षा आणि त्याच अनुषंगाने ठोकलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट हिट षटकार. हा धावा आणि या 6 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 28 धावा लागतात धावफलकावरती. होणार ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय प्रकाशदादा पाटील, त्याचबरोबरीने विद्यमान सदस्य रमेशदादा पाटील यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं स्वागत आम्ही एकता चषक 2025च्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि या स्पर्धेच्या दरम्यान आजच्या या तिसऱ्या रात्रीमध्ये विद्यमान सरपंच होणार ग्रामपंचायत आदरणीय प्रकाशदादा पाटील, त्याचबरोबरीने विद्यमान सदस्य रमेशदादा पाटील साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. साहेब आपलं मोस्ट वेलकम असेल एकता चषक 2025 मध्ये. धावसंख्या होते धावफलकावरती 30 धावा लागतायत त्या धावफलकावरती. इथे हा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा वाईड बॉल. 1 धाव वाढेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 31 धावा लागतात त्या धावफलकावरती. वाईड बॉल असल्याचा इशारा, या ठिकाणी पंचांकडून देण्यात आला. त्यामुळे अतिरिक्त 1 धाव सुद्धा वाढते देवनावे संघाच्या धावफलकावरती. 31 धावा आहेत त्या धावफलकावरती. पवनचा हा चेंडू आधी स्लॉट मध्ये होता, सिक्सर प्लॉट मध्ये त्याला फेकलंय. षटकार. हेमंत पाटील साहेबांचं शुभागमन झालंय. भारतीय जनता पार्टी उपतालुका प्रमुख हेमंतजी पाटील साहेब आणि त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. लगातार 3 षटकार दोनही टीमसाठी हे पारितोषिक असेल. हा कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार मारू देत, कधीही मारू देत, दोनही टीमसाठी हे पारितोषिक असेल. सनीदादा यादव यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि इथे मात्र तिसरा षटकार ठोकतोय तो फलंदाज बंड्या. या षटकाराच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 43. डीजे तसं पाहायला गेलं तर देवनावे आणि उमरे जास्त अंतर नाहीये. प्रत्येकाला एकमेकाच्या अगदी प्लस पॉईंट वीक पॉईंट चांगलेच ठाऊक असतील आणि हे ओळखूनच या स्पर्धेमध्ये टॉस जिंकत पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा जो निर्णय होता ना,
तो धाडसी होता आणि आत्मविश्वासाने घेतलेल्या या निर्णयावरती खूप चांगली बॅटिंग सुरू आहे देवनावे टीमकडून. इथे झेल कॅरी केला आणि फलंदाज बंड्या जो चांगली कामगिरी करत होता त्याला मात्र दाखवलाय परतीचा रस्सा, बरोबर वेळेत षटक संपवला. इथून पुढेही जास्त वेळ घेऊ नका, लगेच फिल्डिंग आपण लावून घ्यायची उंबरे टीम. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती धावफलकावरती 43 धावा आहेत देवनावे संघाच्या धावफलकावरती. त्यामुळे तुम्हाला जर का टी शर्ट नसेल तर 2 धावांची पॅनल्टी. प्रवीणदादा पाटील यांच्याकडून जे चिंचवली बी संघासाठी पारितोषिक होतं ते संदेश पाटील यांच्याकडे जमा झालेले आहेत. त्यांचाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. नक्कीच यानंतर ते पारितोषिक दिलं जाईल. अरे यार, आम्ही फिल्डिंग करणाऱ्या टीमला वारंवार सूचित करत होतो, पण तुम्ही स्पर्धेची शिस्त बाळगली पाहिजे. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय सनीदादा यादव यांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी पारितोषिक लावण्यात आलेलं आहे 1000 रुपयाचं. 3 षटकार कधीही मारू देत, कसेही मारू देत, कोणत्याही फलंदाजानं. मुख्य व्यासपीठावरती प्रकाशदादा पाटील जे विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत होनाड यांच्या माध्यमातून या स्पर्धेची जी 2ऱ्या क्रमांकाची इनामी राशी आहे ती देण्यात आलेली आहे. रोख रक्कम 50,000 रुपये या स्पर्धेची इनामी राशी प्रकाशदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी देण्यात आलेले आहे. त्यांचा आम्ही विशेषतः मनाच्या अंतःकरणापासून आणि मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. खरं तर होनाड ग्रामपंचायत म्हटले की चिंचवली गोहे हा सुद्धा त्या ग्रामपंचायतीचा भाग आहे आणि अशा वेळेला आपण बघतोय की चिंचवली गोहे असेल, टेंबेवाडी असेल, होनाड असेल आणि या 3ही गावाचे प्रथम नागरिक म्हणून प्रकाशदादा पाटील साहेबांना आपण बघतो आणि इथे त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. त्यांचाही विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतोय. थर्ड अंपायरकडे डिसिजन येईल. इथे मात्र पंचांनी नो बॉल असल्याचा इशारा या अगोदरच दिलेला आहे. 2री धाव कंप्लीट आहे की नाही याची तपासणी मात्र ऑन स्क्रीनवरती होईल. त्याचबरोबरीने हेमंत पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला रोख रक्कम 10,000 रुपये देण्यात आलेले आहेत. त्यांचे विशेषतः आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. स्वतः उपतालुका प्रमुख आहेत भारतीय जनता पार्टीचे हेमंत पाटील आणि त्यांनी सुद्धा 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे. त्यांचे विशेषतः आभार. मयूर पाटील यांच्या माध्यमातून 3,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात आलेलं आहे. त्यांचे विशेषतः आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. फलंदाज बाद, नो बॉल असल्याचा इशारा होता पण धावचित फलंदाज बाद होऊ शकतो आणि इथे 2री धाव घेताना फलंदाज बाद होतोय. 2 धावा या ठिकाणी जरूर वाढतील. धावून पूर्ण केलेली 1 धाव, पंचांनी नो बॉल असल्याचा इशारा आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 45 धावा आहेत त्या धावफलकावरती. मिळेल 1 धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 46. स्वप्नील पालांडेच्या पर षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज मयूर पाटील यांच्या माध्यमातून देण्यात येईल.
सिद्दीक खेळतोय स्ट्रायकर एंडला, शेवटचा षटक टाकतोय तो गोलंदाज पारस. पारसचा हा चेंडू ऑन साईडला सिली मिडॉन मधून वाटचाल करतो वायडिशच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल झाले आणि त्या कारणास्तव एकेरीला परिवर्तित केलं दुहेरीत आणि या दुहेरीच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 48 धावा आहेत त्या धावफलकावरती. सिद्दीक स्ट्रायकर एंडला आपण बघतोय, नॉन स्ट्रायकर एंडला स्वप्नील पालांडे, गोलंदाजी करतोय तो गोलंदाज पारस. शेवटचं षटक डेथ ओव्हर. पारसचा हा चेंडू लुफिंग फुलटॉस होता, मनगटाच्या साह्याने फटका बोलवलाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आले ते एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने धावसंख्या होतीये 49 धावा लागतात त्या धावफलकावरती. या अगोदरच्या मॅच मध्ये 40 धावा चिंचवली गोहे संघाने बनवल्या होत्या. इथे ब्लाइंड स्ट्रोक होता, अंदाधुंदी फटका खेचण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापरच नव्हता आणि त्या कारणास्तव सरळ चेंडू विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतोय, धावफलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. 2 चेंडू बाकी आहेत पहिलं सत्र संपायला. खूप चांगली धावसंख्या या स्पर्धेचा आढावा घेतला तर धावफलकावरती आले आहे देवनावे टीमच्या. फटका हवे ते क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली यष्टीरक्षक झेल कॅरी केला जातो आणि फलंदाज या ठिकाणी स्वप्नील पालांडे होईल बाद. अजून एक धक्का देवनावे टीमला, धावफलक स्थिरावेल 49 या धावसंख्येवरती. देवनावे टीम जसं पहिलं सत्र संपेल ना लगेच आपण मैदानावरती उतरायचंय. फिल्डिंग करण्यासाठी आपण सुद्धा रेडी राहा. शेवटचा चेंडू बाकी आहे, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल याकडेही लक्ष असेल. प्रतीक दाखल होतोय बॅटिंगसाठी. 49 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचा चेंडू त्याच्या वाट्याला असेल कारण नुकताच फलंदाज बाद झालाय. उंबरे विपक्ष देवनावे असा सुरू असलेला हा सामना आपण मैदानावरती बघतोय. बरेचसे अतिथी मान्यवर आणि पाहुण्यांची उपस्थिती आपण मुख्य व्यासपीठावरती बघतोय. भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष सनीदादा यादव साहेब यांची उपस्थिती आपण बघतोय. त्याचबरोबरीने गणेशजी पाटील साहेबांची उपस्थिती, विद्यमान सरपंच प्रकाशदादा पाटील, त्याचबरोबरीने ढेकू गावचे उद्योजक, होनाड गावचे उद्योजक अक्षयजी देशमुख यांची उपस्थिती आपण बघतोय. विद्यमान सदस्य रमेशजी पाटील. चौकार आला आणि या चौकाराच्या बरोबरीने पहिलं सत्र समाप्त होत आहे. धावसंख्या झाली आहे 53. येणारे 24 चेंडू 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. चला देवनावे टीम मैदानावरती उतरा. या धावसंख्येचा पाठलाग होईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील यश मालकर. पण त्या अगोदर पाहुण्यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मयूर पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय. मायेची शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छाने या स्पर्धेची आठवण सन्मानचिन्ह भेट देऊन या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. यानंतर गणेश तातुराम पाटील साहेबांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येईल. उपसरपंच अत्तरगाव ग्रामपंचायत
गणेशजी तातुराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी होत असताना एक दमदार व्यक्तिमत्व आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी होत असताना चला बॅट्समन पाठवायचे आहेत. आयोजक चेंडू द्या दिशांत. चेंडूची तपासणी इथेच होईल. उमरे टीम यानंतर अक्षयजी देशमुख. अक्षयजी देशमुख होणारचे उद्योजक आणि त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जाईल. सलामीची जोडी पाठवायची आहे. पॅव्हिलियन मध्ये या. पॅव्हिलियन मध्ये अक्षयजी देशमुख साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अक्षयजी देशमुख यांचा सन्मान केला जातो. यानंतर नुकताच ज्यांचं शुभागमन झालंय सौरभ पाटील. बालाजी ट्रॅव्हलचे स्वतः प्रोप्रायटर आहेत, स्वतः मालक आहेत आणि त्यांचाही सन्मान केला जाईल. सौरभ पाटील यांचंही आगमन झालं. त्यांचंही आम्ही स्वागत एकता ट्रॉफी 2025च्या माध्यमातून या ठिकाणी करतोय. 24 मध्ये 54 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो उमरे संघाला. यानंतर सोहम फराट यांचाही सन्मान केला जाईल. स्वतः खूप चांगले व्हिडिओग्राफर आहेत सोहम फराट, त्यांचाही सन्मान केला जाईल. त्या अगोदर सौरभ पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मी सोहम फराट यांनाही विनंती करतोय की आपणही आपल्या सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी करायचे. प्रत्येकाचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आजची रात्र विशेष असेल. खरं तर चिंचवली गोहे गावातील सर्व तरुणी आणि महिलांच्या आदरपूर्वक आणि प्रेमळ सन्मान आपण आजच्या रात्रीमध्ये करणार आहोत. रुक्मिणी फाउंडेशन व प्रतीक एंटरप्राइजेस आणि जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या संयुक्त विद्यमानाने आजच्या रात्रीमध्ये चिंचवली गोहे गावातील सर्व महिलांचा सन्मान या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. खरं तर रुक्मिणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज रमेश पाटील, प्रतीक एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रतीक हरिश्चंद्र पाटील आणि जय हनुमान चिंचवली गोहे यांच्या वतीनं करण्यात येणार आहे. तसं पाहायला गेलं तर रुक्मिणी फाउंडेशन मार्फत एक उपक्रम राबवण्यात येणार आहे. एकता ट्रॉफी जी सुरू आहे या ट्रॉफीमध्ये जेवढे षटकार मारले जातील त्याच्या 5 पटीने वृक्षारोपण केले जाईल. याचा अर्थ एक षटकार जर का आला तर 5 वृक्ष लावण्यात येतील. आणि खरं तर वृक्ष लागवड ही काळाची नितांत गरज आहे आणि आपण बघतोय की रुक्मिणी फाउंडेशनला सुद्धा आपण मनापासून आभार धन्यवाद व्यक्त केले पाहिजे. तुमची ही संकल्पना नक्कीच सत्यात उतरेल याच शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. 24 मध्ये 54 बनवायचे आहेत. दुसऱ्या सत्रासाठी मायक्रोफोनवरती असतील यश मालकर. वेळेचं बंधन असेल याची दक्षता घ्या. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका. टाइम अलर्ट असेल 9:18 पहिला बॉल डिलिव्हर झाला. म्हणजे आता इथून पुढे 15 मिनिटांमध्ये रेफर यस व्हाईट बॉल पहिला. इथून पुढे आता 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा एक खेळाडू तुमचा 38 सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. यावतचा बॉल वेगवान होता परंतु लाईन खराब आहे. पंचांचा वाईटचा इशारा आला. 4 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्यात. उमरे त्यांच्या विरोधात अगेन्स्ट फाईट देताना आपण पाहतो देव नव्हे टीमला. आणि अगदी 24 बॉलमध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 24 बॉल 54 हे समीकरण बदलय. तर या धावसंख्येचा पाठलाग करायचा. पहिली रात्र धावा येत नव्हत्या पण दुसरी रात्र जशी आपण पाहिली खूप सारा धावा या विकेटवरती आपण पाहिल्या आणि तेच चित्र यात अगदी आजच्या रात्रीमध्ये आपण देखील पाहतो. काल एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं राज सावंतचं. परंतु यावेळेस पहा बॅटची कडा पकडला. यशनच्या मागे झेल. पहिला धक्का बसतोय निखिलच्या स्वरूपात.
बॅटिंग करणारी टीम आपल्यासाठी देखील ही सूचना असेल, एक बॅटर तुमचा डगआउट मध्ये सेट ठेवायचा आहे. ही फक्त फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सूचना नसेल, तुमच्यासाठी देखील असेल. कारण 2 रात्रीमध्ये हेच नियम आयोजकांच्या माध्यमातून वापरले गेलेत. त्यामुळे सर्वांसाठी नियम हे सारखेच असतील. 4 अंकावरती पहिला झटका या ठिकाणी बसला निखिलच्या स्वरूपात. 2 धावसंख्येचं योगदान त्याने दिलं आणि तो परतला मैदानाच्या बाहेर. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. एकता चषक जनमान मित्रमंडळ गोहे चिंचवली आयोजित ही स्पर्धा. खूप चांगलं नामकरण आणि आज जर आपण पाहायला गेला नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावरती होईल. रुक्मिणी फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून, प्रतीक एंटरप्राइजेस असेल, जयहनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे, स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गोहे यांच्या माध्यमातून चला डगआउट मध्ये फक्त उमरे टीमचे बॅटर बसतील. चला उमरे टीम नाही तर अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कारण डिसिप्लिन जे प्रेक्षक बसलेत पाठीराखे त्यांना विनंती आहे आपण डगआउट मधून डगआउट खाली करायचा, त्या ठिकाणी खेळाडूच बसतील. प्रेक्षक आणि मला ते देवनावेचे असतील तर तुम्हालाही आम्ही विनंती करतो की जो प्लेयर साठी डगआउट उभारण्यात आलेला आहे चला मॅच सुरू ठेवायची. 54चा पाठलाग, टाइम अलर्ट. ही गोष्ट वारंवार तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. अंपायर देखील सांगतील. टीमची टोटल तर पोहोचले 4 अंकावरती. 4 धावा धावफलकावरती लागल्यात. बॅट दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये. कृष्णा डावखुराताचा बॅटर आहे, त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण आपण जर पाहायला गेला डीप मिड विकेटला अगदी मुख्य व्यासपीठाच्या अगदी वरती प्रतीक एंटरप्राइजेस एकता चषकाचा फ्लेक्स आहे. त्याला जर बॉल लागला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल, परंतु बॉलला लॉब केलाय. रोहित बॉल खाली येतील, टिपला झेल, झटका, दुसरा बसतोय. बाय 1 गेट 1 अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते. लगेच दुसरा धक्का, अनदर विकेट डाऊन. उमरे टीमला आणखीन एक बसतो झटका. जर आपण पाहायला गेला नक्कीच लगातार 3 विकेटसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सन्माननीय भारतीय जनता पार्टीचे कोल्हापूर तालुका अध्यक्ष सन्मान्य सन्नीदादा यादव यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं 4 धावा धावफलकावरती. या बॉलवरती विकेट हॅट्रिक. या स्पर्धेतील पहिली विकेट हॅट्रिक येईल का नयन यांच्या माध्यमातून. यावरचा बॉल फटका सुरेख आहे. वाखेंड एरिया चूज केला, बॉल चालला डीप कॉर्नर रिसनला. 1 बाउन्स 2 बाउन्स सी मारे शापार. या बॉल वरती आलाय चौकार. पोहोचले आता 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्यात आणि पहिल्या अगदी पहिल्या षटकाचा खेळ सुरू. 54 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा. यावरचा बॉल बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. पंचांच्या अगदी बाजूने शॉट्स खेळला, बॉल चालला. एक सिंगल कंप्लीट केल्या. पहिल्या सत्राचा अगदी दुसऱ्या सत्रातील पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि पॉवर प्लेच्या ओव्हर एक बॉल अजूनही बाकी असेल, माफ करा. परंतु आपण पाहायला गेलं 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत. 9 धावा त्याने खर्च केल्या तयारना पहिल्या ओव्हरमध्ये. 9 धावा आहेत धावफलकावरती पहिलं षटक सुरू असताना. बॅकफुटला जाऊन लेट कटचा फटका. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, लॉंग चेस आहे परंतु बॉलला फील्ड केला. आउटफील्ड थोडीशी खराब आणि त्याचाच फायदा यावेळेस मिळाला जातो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. 2 धाव्या बॉलवरती कंप्लीट या ठिकाणी होतील आणि 2 धावसंख्येच्या मदतीनं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम उमरे जाऊन पोहोचल्या.
की फक्त 11 अंकावरती 11 धावफलकावरती इथून ॲक्सलरेशन करावं लागेल, कारण 54 धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा. शेवटचे 18 बॉल आणि 43 धावसंख्येची गरज. शेवटचे 18 चेंडू आणि 43 धावसंख्येची गरज. खूप चांगलं आयोजन यश आपण या ठिकाणी बघतोय. आकर्षक अशा ट्रॉफीज पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या प्रवीणदादा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आलेले आहेत. त्यांचे विशेष आभार. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिनेशदादा पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्यांनाही आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. खरं तर या स्पर्धेमध्ये जी दुसऱ्या क्रमांकाची इनामी राशी आहे, रोख रक्कम 50,000 रुपये, होनाड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच चिंचवली गोहे असेल, टेंबेवाडी असेल, होनाड असेल, या तीनही गावचे प्रथम नागरिक म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतोय आदरणीय प्रकाशदादा पाटील, आणि त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 50,000 रुपये आर्थिक सहाय्य या ठिकाणी करण्यात आलेले. त्यांचे विशेष आम्ही आभार व्यक्त करतोय. हेमंत पाटील चिंचवलीचे, त्यांच्या माध्यमातून 10,000, मयूर पाटील 3,000, प्रतीक पाटील 2,000, या सगळ्यांचा आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल, त्याचबरोबरीने महेश नामदेव पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा तब्बल 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात आलेलं आहे. संदीप पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य करण्यात आलेलं आहे. आणि ज्यांनी आम्हाला हे मैदान अवेलेबल करून दिलं, संभाजी पाटील असतील, भगवान पाटील असतील, त्यांनाही विशेष आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. आज तिसरी रात्र आहे, त्यामधील हा दुसरा सामना. शेवटचे 18 चेंडू धावा बनवायचे आहेत, त्या मात्र 43. 18 बॉल्स 43ची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. रोहित दाखल झाला दुसऱ्या षटकासाठी. 18 मध्ये 43चं समीकरण आहे. टाइम अलर्ट. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये 3 षटकं कंप्लीट होणं अत्यंत गरजेचं. त्यामुळे स्पीडअप करा ही सूचना तुम्हाला असेल. टीमची टोटल 11 वरती आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 11 धावा धावफलकावरती आहेत. याबाबतचा बॉल ऑन साइडला डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावरती 10 टक ठेवून तो वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये राहिला. बॉलने दिलं शेवटच्या क्षणाला हुलकावणी. बॉल गेला सीमा रेषा पार. आणखी निकाला ह्या बॉलवरती चौकार. बंटीजी नलावडे सामाजिक कार्यकर्ते देवनावे यांच्या माध्यमातून तब्बल 43 इंची LED TV मॅन ऑफ द सिरीज साठी या ठिकाणी पुरस्कृत केले. त्यांचा देखील मनाच्या अंतकरणापासून एकता चषकाच्या आयोजकांच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू या ठिकाणी आपण पाहतोय. नक्कीच मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका अध्यक्ष सन्माननीय संजयदादा यादव यांच्या माध्यमातून 4 दिवस लागतील तेवढे फटाके या ठिकाणी पुरस्कृत केले गेलेत. त्यांचा मनाच्या अंतकरणापासून आभार. त्या बॉलवरती आला चौकार डिफाईन लेग रिजन मध्ये, आणि या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अद्यापर्यंत शेखरजी एरम, त्याचबरोबर विजय देवलेकर उद्योजक यांचा या ठिकाणी शुभ आगमन झालं. तुमचं एकता चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. वेलकम. आपणास विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण मुख्य व्यासपीठावरती आसन असतं स्पर्धेचा आस्वाद घ्या. दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आता 20 या अंकावरती. 20 धाबा. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 16. आता करायच्या 34 धाबा 16 बॉलमध्ये. 16 चेंडूमध्ये 34 धाबा. आव्हान तेवढंच अगदी कठीण नाही आहे. अशी बॅटिंग सुरू राहिली, त्याच्यामध्ये सातत्य राहिलं तर तेवढं आपण पाहिलं सोपं होऊन जाईल. पंचांकडे लाऊड अपील केली जाते. बॅटचे कीपर इन ॲक्शन मध्ये होते, त्यांना वाटलं बॅटची काढा लागले की काय, परंतु पंचांवरती प्रेशर टाकण्याचा प्रयत्न याबत झाला. डॉट बॉल याबत पाहायला मिळतो. डॉट पर्सेंटेज थोडेसे डोकेदोके ठरेल बॅटिंग करणाऱ्या उमरे टीमसाठी. शेवटच्या आता 15 चेंडू, आता 34 धावसंख्येची गरज आहे. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. थोडा चौथीमध्ये नारी शक्तीचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतीक एंटरप्राइजेस असेल, स्वराज्य प्रतिष्ठान चिंचोली गोहे, जनमन मित्रमंडळ चिंचोली गोहे यांच्या माध्यमातून
चला स्पीड अप करा. यावतचा बॉल टप्पा पडला, डीप मध्येच राहिला, खालीच राहिला बॉल, अगदी बाउन्सच झाला नाही. हे चित्र आणि बॅटर देखील तेज, अगदी सरप्राईज झाल्या बॉलवरती. आणखीन एक डॉट बॉल आला लगातारचा दुसरा. असं वाटलं होतं हे षटक चांगलं जाईल उमरे टीमसाठी, कारण सुरुवातीला 2 चौकार आपण पाहिले होते. आता पुन्हा एकदा डॉट बॉल. दिनेश आपण जर पाहायला गेलं कमाईची बॅटिंग करतात, परंतु यावेळेस बीट केलं. टीमचे टोटल आता पाहायला गेलं 20 या अंकावरती. शेवटचे आता 14 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. यावरचा बॉल खोला टाकला तर चॉप करण्याचा प्रयत्न, खेळपट्टीवरती रेंगाळत राहिला बॉल आणि एक सिंगल कंप्लीट केल्या बॉलवरती. सिंगल डबलने तितकासा फरक पडणार नाही या देवनावे टीमला. सिंगलच्या मदतीने इक्वेशन मायनस होईल. शेवटचे 13 चेंडू, आता 33 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. 13 बॉल 33 इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. या बॉलवरती आक्रमण झालं, बिग हिट झाला, इक्वेशन थोडं मायनस होईल. जे प्रेशर क्रिएट झालं बॅटरवरती ते कमी होईल, म्हणजे मोठा फटका येणं गरजेचं आहे. तो प्रेशर रिलीज करणारा फटका येईल का बॅटरच्या माध्यमातून? नक्कीच सन्माननीय देवनावेचे आमचे नितीनजी चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एकता चषकाला खरं तर शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनाच्या अंतकरणावर स्वागत करूया. मान्यवर KTCच्या माध्यमातून या स्पर्धेचा आस्वाद घेतात. याबाबतचा मिनी हेलिकॉप्टर लुक जरूर दिला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, उचलतील फेकतील, सिंगल कंप्लीट. तू मे कम्युनिकेशन चुकलं, त्या ठिकाणी सर्वच काही फसलं. रनआउटची विकेट आली, तालमेल बिघडला आणि तिथे सर्व काही बिघडलं. आली आणखीन एक मोठा झटका बसला बॅटिंग करणाऱ्या उमरे टीमला. दिनेश यांच्या स्वरूपात अगदी 400 रोहित यांच्या स्वरूपात अगदी 440चा झटका. मित्र म्हणा अगदी अडचणीमध्ये थोडीशी वाढ नक्कीच होत्या. बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक, पहिल्याच बॉल वरती आले विकेट. दुसरा बॉल वाडिश लॉंग ऑफला बॉल चला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होईल का? बॉलचं कलेक्शन चुकला परंतु दुसरी धाव घेतली नाहीये. त्यांना माहिती आहे आधी एक रनआउटची विकेट आली आहे, त्यामुळे ही रिस्की धाव घेणं करता कदाचित धोक्याची घंटा राहू शकतं. तर त्यामुळे रोखलं या ठिकाणी आपण करतोय. खानाव गावचे एक जबरदस्त व्यक्तिमत्व मच्छिंद्र पाटील साहेब यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी असेल. झेल ड्रॉप होतोय. खरं तर अगोदरचा चेंडू डॉट बॉल आला. 9:31 होत्या, इथे सिंगल येते. शेवटचे आता 8 चेंडू बाकी आहेत आणि 30 धावसंख्येची गरज आहे.
शेवटच्या 8 बॉल 30. चिंचोली गोहे बी टीमचा कॅप्टन, विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायची या ठिकाणी. लगेच ही मॅच जशी संपेल, विनर या मॅचचा असेल त्याची आपल्याला लगेच एक मॅच पाहायला मिळेल. विनर नक्कीच नारी शक्तीचा सन्मान अगदी एकता चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चिंचवलीकरांचं आयोजन आहे, नामकरण देखील एकता चषक. आणि चला खेळाडूला लागलाय का पहा. आणि नारी शक्तीचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. रुक्मिणी फाउंडेशन जे आपण जर पाहिलं त्यांच्या माध्यमातून प्रतीक एंटरप्राइजेस आणि स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गोहे, जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या माध्यमातून नारी शक्तीचा विशेष सन्मान नक्कीच या मुख्य व्यासपीठावरती थोड्या अवधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल बॅकफुटला जाऊन शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न यावेळेस फर्स्टला, यावेळेस चुकी नाहीये, पकडला झेल आणि संपवला बॅटरचा गेल. आणखीन एक धक्का. आलाय आता, परंतु 6 मध्ये 29 आता करायचे उमरे टीमला. चला लगेच फील्ड सेटअप करून घ्या. टीम मीटिंग बरखास्त करा. अंपायरना देखील विनंती असेल वॉर्निंग द्या, कारण टाइम अलर्ट आहे, त्यामुळे विनंती असेल वेळेमध्ये आता लगेच 4थ्या ओव्हरला सुरुवात करा. शेवटच्या अंपायरना देखील विनंती असेल आपण देखील वॉर्न दे खेळाडूंना करायचं आहे. यश खरं तर शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची गरज आहे, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य केलंय. 1 ते 6 क्रमांकाच्या ज्या ट्रॉफीज आहेत प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत, त्यांनाही आभार. LED TV स्पॉन्सर्ड केले बंटी नलावडे देवनावे, त्यांनाही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पोलीस पाटील चिंचवली गोयेचे दिनेश पाटील मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांनी आम्हाला दिलेले आहेत, त्यांनाही आभार. राहुल नामदेव पाटील गोलंदाज व फलंदाजाची जी ट्रॉफी आहे ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत, त्यांचाही आम्ही मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. 6 मध्ये 29 बनवायचे आहेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न खराब कलेक्शन मुलं या ठिकाणी सफल होतो आणि पंचांचा इशारा तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होईल. शेवटच्या आता व बेस्ट फिल्डरची जी ट्रॉफी आहे ती देवानंद पाटील यांनी आम्हाला स्पॉन्सर्ड केलेली आहे, त्यांनाही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. त्याचबरोबरीने जो विजेता संघ आहे त्यासाठी ज्या 12 ट्रॉफीज आहेत शुभम पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. युवा उद्योजक शुभम पाटील, त्यांनाही आम्ही आभार व्यक्त करतो. आर्थिक सहाय्य प्रकाशदादा पाटील, विद्यमान सरपंच होणार ग्रामपंचायत, रोख रक्कम 50,000, त्यांनाही आम्ही मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. चांगली टुर्नामेंट आहे. आज या स्पर्धेची तिसरी रात्र. 5 मध्ये 27 बनवायचे आहेत. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीपमध्ये फिल्डर नाही आहे, गॅप शोधले, चौकार येतोय. आता शेवटचे 4 चेंडू बाकी आणि धावा बनवायचे आहेत 23. हा 23 धावसंख्येची गरज आहे. नक्कीच थोड्याच अवधीमध्ये नारी शक्तीचा सन्मान, विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली संकल्पना आहे. जर आपण पाहायला गेलं रुक्मिणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रतीक एंटरप्राइजेस, स्वराज्य प्रतिष्ठान चिंचवली गोहे, जय हनुमान मित्रमंडळ चिंचवली गोहे यांच्या माध्यमातून नारी शक्तीचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. कारण एक लकी ड्रॉ देखील असणार आहे. कारण आपण पाहायला गेला आणि त्यासाठी 3 चेंडू आता 22 धावसंख्येची गरज आहे. चला चिंचोली गोहे बी टीमचा कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. 3 मध्ये 22
आक्रमण केले यावेळेस पहा डीप विकेटच्या वरून बॉल चाललाय सीमारेषा पार आलाय षटकार परंतु बराचसा वेळ लागलाय षटकाराला. हे फटके जर आधी आले असते तर कदाचित मॅचचं चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु हे लेट आले आहेत आणि जर आपण पाहायला गेला शेवटचे 2 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे परंतु आपण पाहिलं असेल U2 केक बाय 1 गेट 1 फ्री आता ऑफर दररोज चालू आहे. नक्कीच जाकुट्या आर्केड दुकान क्रमांक 3 सेलिब्रेशन हॉटेलच्या बाजूला ग्रीन पार्क हॉटेल समोर खोपली पाटा जरूर अवश्य भेट द्या U2 केकला. विवेक पाटील ओनर आहेत U2 केकचे आणि मराठी उद्योजक आहेत आणि आपण पाहायला गेलं मराठी तरुण उद्योजक त्या क्षेत्राकडे वळतोय. करत अभिमानाची गोष्ट आपल्या माणसाला आपलंच मोठं केलं पाहिजे त्यामुळे U2 केकला अवश्य भेट द्या. परत यावेळेस विकेट मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पाहायला मिळाली. सामना